जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जुन्नर तालुक्यातील असं एक गाव नाही का तिथं बिबट्या दिसत नाही. तालुक्यातील असं एक गाव नाही की त्या ठिकाणच्या पाळीव प्राण्यावर हल्ला झाला नाही. आता आपण काळवाडी परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी यापूर्वी देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक पाळीव जनावरांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले. काही जणांचा मृत्यू देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेला आहे. आता पाठीमागं हा पिंजरा लावलेला आहे. हा जो पिंजरा लावलेला आहे हा नवीन पिंजरा आहे आणि हा उसाच्या कडेला लावलेला आहे. गेल्या 15 दिवसापासून याच परिसरामध्ये वन खात्याच्या वतीनं पिंजरा लावला जातोय. बिबट्या पिंजऱ्याच्या भोवती गिरट्या घालतोय. पिंजऱ्यात बिबट्या येत नाही. बिबट्यात पिंजऱ्यात का येत नाही तर पहिली शंका म्हणजे यापूर्वी पकडलेले बिबटे वन खात्याने सोडून दिले. त्यामुळं बिबट्याला बहुतेक असं वाटत असावं की मला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे म्हणून बिबट्या पिंजऱ्यामध्ये जात नसावा असा प्राथमिक अंदाज आहे. आता काळवाडी परिसरातील या ठिकाणी काही शेतकरी बांधव आहेत. पिंजऱ्यामध्ये आत खाद्य म्हणून कोंबडी पण ठेवलेलं आहे. आता नागरिकांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय सूचना आहेत, काय व्यथा आहेत जाणून घेऊया. त्याचा काय सांगाल? पिंजरा लावलाय, बिबट्या काय येत नाही? मला वाटतं बिबट्याला सवय लागून गेलेली आहे का बाबा पिंजरा आहे म्हणून तो येत नाही. कारण 4-5 दिवसापूर्वी मी इथंच पाहिला होता बिबट्या, पण तो काय पिंजऱ्यात घुसत नाही. काहीतरी शासनाने वेगळी काहीतरी तरतूद केली पाहिजे किंवा नियम काहीतरी वेगळा काढला पाहिजे. जे बिबटे पकडायला जरा वेगळी टेक्नॉलॉजी अद्यावत वापरावी. वेगळी काहीतरी वेगळी ट्रिक वापरली पाहिजे. तेच तोचपणा येतोय. ते थोडंफार लावतात बाजूने काहीतरी पिंजऱ्याला, वाघ घेरटा घालतो त्याला आणि तो निघून जातो वाघ. आता मला सांगा, त्या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आमदार होण्यापूर्वी म्हणाले होते एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील. आणि लोकांनी मतदान केलं, निवडून आले, नागपूरला अधिवेशन झालं, त्यांनी बिबट्याची कपडे परिधान केली, लोकांनी टिंगल्या केल्या किंवा थोडंसं त्यांना ट्रोल पण केलं. बिबटमुक्त तालुका होत नाही, काय म्हणायचं? कारण आता ही गंभीर समस्याच झाली. बिबटमुक्त तालुका होणं एवढं सोपं नाही राहिलं आता. कारण हे ऊस आहेत, ऊसात तो लपतो, त्याची पिल्लं पैदा होतात. आणि जवळ शासन त्यांना ठोकत नाही, मराठी भाषेत सांगायचं ठोकलंच पाहिजे. ठोकल्याशिवाय बिबट्या कमी होणार नाही. त्याला एकच पर्याय ठोकणी, बस, बाग काही नाही. आता मला सांगा, राजकीय मंडळी बिबट्याचा विषय आम्ही सोडू म्हणून मतं मागतात. आता जिल्हा परिषद निवडणूक आहे, अनेक जण तुमच्याकडे आले असतील, म्हणजे मंगेश अण्णा, विजय कुऱ्हाडे, तुमचे यांचं काय नाव ते मयूर पवार, नंतर तो रवींद्र डावखर किंवा दुसरी काही इतरही काही मंडळी, म्हणजे गणेश गुंजाळ आहे, त्याचबरोबर ते अजून एक उमेदवारांचं काय, संतोष घोटणे. तर ते ठीक आहे, त्यांचं टेम्पररी नाव होतं, परंतु अजूनही काही नाव मार्केटमध्ये आहेत. बिबट्याचा विषय घेऊन हे मतदान मागतात. आता प्रामुख्याने विजय कुऱ्हाडेंनी सुद्धा एक चांगलं वातावरण केलेलं आहे. इकडे कोणाची हवा? इकडं विजय कुऱ्हाडे यांची हवा आहे. कारण त्यांनी जो आता बिबट्याबद्दल प्रश्न लावून धरला तो अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे जागेवर काम करणारा माणूस आहे व दिल्लीपर्यंत व त्याची ओळख आहे किंवा तो जाऊ शकतो. आणि त्यांनी जे सूत्र सांगितले ना का केंद्रातून कायदा आल्याशिवाय बिबट्या मुक्त होऊ शकत नाही, या मताशी आम्ही सगळेजण सहमत आहे. आता शाळकरी मुलांना शाळेमध्ये जाताना पालकांना सोडावं लागतं, घरी आणताना पालकांना आणावं लागतं, मुलांना अंगणामध्ये खेळता येत नाही. म्हणजे हा बिबट्या नकोच अशी भावना झालेली. बरोबर, एकदम बरोबर बोललात सर तुम्ही. पण बिबट्याला संपवल्याशिवाय काय खरं नाही. कारण 2 राहिले, 2चे 4, 4चे 8 हे होतच राहणार. ठोकणे हाच एकदम पर्याय चांगला आहे. तो शासनाने लवकरात लवकर करावा ही विनंती. संपतराव, तुम्ही काय सांगाल? बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्या घराभोवती बिबट्या गिरट्या घालतो, पिंजऱ्यात येत नाही. वाणी साहेब, मी 8 दिवसापासून प्रशासनाला पण कळवतोय. तालुक्याचे आमदार शरददादा, आता तुम्ही बघितलं आम्ही इलेक्शनमध्ये पण त्यांचं काम केलं, परंतु हा राजकीय विषय नाही आहे. हा विषय पूर्ण तालुक्याच्या बाहेर म्हणजे ऑल महाराष्ट्राचाच झालेला आहे. चर्चा आपण तालुक्याची पहिली करू. तालुक्याचीच करूया, परंतु तालुक्यामध्ये एवढे सगळे नेते असताना जर कार्यकर्त्यांची जर ही परिस्थिती असेल की आज बिबट्याची परिस्थिती आपण बघतोय, लहान मुलांना बाहेर खेळता येत नाहीये. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला 3 दिवस झाले रोज व्हिडिओ पाठवतोय. का पाठवतोय की वाणी साहेब तुम्ही या, हे बघा, हे दाखवा जरा तालुक्याला इथं काय परिस्थिती आहे. माझी एक प्रशासनाला विनंती आहे की आता घटना काल परवा घडली आहे आणि आता अजूनही जर वाटच बघायची असेल तर हे सगळं आपल्या हाताच्या बाहेर जाणार आहे. आणि माझी एक प्रशासनाला परत एकदा विनंती करतो मी हात जोडून की हे जे बिबटे आहेत ना, यांना गणेश भाऊंच्या भाषेमध्ये यांना ठोका जाता. आणि जर तसं नसेल होतं आम्हाला सांगा, आम्ही करतो काय करायचं ते. कारण आता सांगून वैतागलोय. आता कालचं परवाचं बघितलं आपण, शरददादा पारगावचं,
शरददादा तिथे स्वतः होते. शरददादांनी प्रशासनाला बडबड केली तिथे, म्हणजे बुवा ते ओरडले की त्यांना काय तुम्ही यायला इथं एवढा वेळ लावला. प्रशासन काहीच करू शकत नाही या गोष्टीला. सरकारने करायला पाहिजे, हो. लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे, काय करणार सांगा? कायदे बदलले पाहिजेत ना. कायदे वन खात्याच्या बदलले पाहिजे. कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा काय दोष? अधिकाऱ्यांचं काय दोष आहे? ते त्यांचं काम करतात, येतात पिंजरे लावता येतात. पिंजरा लावून इथं 2 पिंजरे लावले होते, 1 महिना झाला पिंजरा लावलाय. वाघ इथं 1-1 तास बसतोय पिंजऱ्याच्या बाहेर, पण जात नाही ना पिंजऱ्या. पिंजरा लावून 1 महिना झाला. जबाबदारीने बोला. 1 महिना झालाय. एवढ्या महिला तिथे विचार. आम्ही रोज जागा चेंज करत राहतोय. आम्ही सगळे म्हणतात अरे एक तर बिबट्या राहील, नाही तर मी राहील, असं शरददादा सोनवणे म्हणाले होते. तुम्ही त्यांचे निष्ठावंत भक्त आहात. काय दादांनी जो शब्द दिला तो पाळला नाही? कुठंतरी दादांची चूक झाली का दादांना मतदान करून चूक झाली? नाही, दादांना मतदान करून चूक झालेली नाहीये. दादांनी 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं का आपल्याला बिबटमुक्त तालुका करायचा आहे. परंतु काय होतंय, चुकीच्या ट्रॅकने लोक जरा त्याचा विचार करतात की यांना बिबट सफारी हा विषय वेगळा आहे आणि बिबट्यामुक्त हा विषय वेगळा आहे. आणि दादांनी पूर्ण त्याचं कॅल्क्युलेशन केलं होतं की 10 वर्षानंतर हे बिबट्यांचं काय होऊ शकतं, आणि ती परिस्थिती आज आलेली आहे. बिबटमुक्त तालुका झाला नाही ना. बिबटमुक्त तालुका झाला नाही म्हणजे आता त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं, प्रशासनाने ती गोष्ट आता सांगितलं विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी का मी बिबटमुक्त करणार उपोषणाला बसले. झाले ना आता 19ला आमदार. 19 झाले, आता काम चालू केले त्यांनी. आता मागितलेत 90 दिवस, होईल 90 दिवसामध्ये काहीतरी 90 दिवसात बिबटमुक्त तालुका होईल. होईल. आता काय त्यांनी नाही झालं तर नाही झालं मग काय, आता हाय ग्राउंडला काम करणारे कार्यकर्ते करतील, मग काय करायचे आता, काय दुसरं. आता मला सांगा, बिबट्याचा विषय गंभीर आहे. शाळकरी मुलांचं म्हणजे त्यांना अंगणामध्ये खेळता येत नाही, शाळेमध्ये नेऊन सोडावं लागतं, आणावं लागतं. शेतकरी बांधवांना शेतामध्ये काम करताना एकट्याला जाता येत नाही. वयस्कर माणसाला आपण ओट्यावर बसवू शकत नाही. प्रचंड बिबट्याची दहशत आहे. शासन निष्क्रिय ठरलं, लोकप्रतिनिधींची तशीच अवस्था आहे. वन खात्याचे कर्मचारी येतात, पिंजरे लावतात, आउटपुट शून्य. बरोबर. शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना जगणं मुश्किल आहे. माझी एक प्रशासनाला विनंती एवढीच आहे की जर समजा आम्ही म्हणतोय की आज ह्या ऊसामध्ये वाघ आहे, बिबट्या आहे, तर तुम्ही लगेच तुमची टीम लावून त्याला ते बेशुद्ध करण्याचे काय आहे ते शूट आउट करायचं, काय करायचं ते तुम्ही ठरवा, आणि तो बिबट्या पहिला गायब करायचं. कारण काय होतंय माहिती आहे का, तुम्ही वाट बघताय सगळे. आज मी सांगतोय, आम्ही एवढे लोक इथं आज उभे आहेत, आम्ही सांगतोय इथे 2 बिबटे आहेत, त्यांनी त्रास द्यायचं काम चालू केलेलं आहे, तरी पण प्रशासन येतंय, बघतंय, पिंजरे लावतंय. पिंजरे लावणं हा पर्यायच नाही वाणी साहेब. पिंजरे लावून काय होते, वाघ हुशार झालेत, पिंजऱ्यामध्ये घुसतायत. आता ते पिंजऱ्यात पण घुसत नाहीत. काय केलं पाहिजे? त्यांना शूटच केलं पाहिजे, शूट केलं पाहिजे, माझी विनंती आहे. आणि जर काय इथं काही घटना घडली, वाणी साहेब याचा उद्रेक तुम्हाला सर्वांना बघायला भेटेल. मग काय ते आता मी याच्या व्यतिरिक्त जास्त काही बोलू जे शकत नाही. नागपूरला अधिवेशन झालं, हो. शरददादा सोनवणे यांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बिबट्याचे कपडे परिधान केले. ते खूप ट्रोल पण झाले, त्यांच्यावर टीका पण झाली की बाबा आमदारासारख्या माणसाने असं करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये धरणं धरावं, वनमंत्र्याला सांगावं. हे असे कपडे परिधान करून उपयोग आहे? अहो, ते दादांची भूमिकाच ती होती का यांना सांगून ते पण वैतागलेत. केंद्र सरकारपर्यंत पोहोचवायचं काम त्यांचं आहे, दादांचं काम महाराष्ट्रात आहे. केंद्र सरकारमध्ये काम मंत्री करतायत, मग त्यांना जर जागाच येत नाहीये तर दादाने ती गोष्ट केली. वाईट कुठं काय केलं तेव्हा? दादा सरकारमधले सहयोगी सदस्य हो, आहेत, आहेत ना. म्हणजे ते तर शिवसेनेमध्ये गेलेत, हा. ते नाही म्हणतायत किंवा तांत्रिक काय असेल ते असेल. बरोबर. मग त्यांची जबाबदारी नाही का सरकारकडून काम करून घेण्याची? जबाबदारी आहे ना, सरकारकडून काम करून घ्यायला ते तयार आहेत. आजही पण त्यांचं काम चालू आहे, पण परिस्थिती अशी आहे, सरकार त्यांचं ऐकत नाही. सरकार ऐकत नाही म्हणण्यापेक्षा आता त्यांनी त्यांची यंत्रणा लावलेली आहे, शरदादांनी लावली आहे. जे ग्राउंडला काम करतायत फॉरेस्ट अधिकारी, ते पण त्यांचं पण काम चालू आहे. आम्ही म्हणत नाही का फॉरेस्ट अधिकारी आम्हाला सहकार्य करत बिबट्या नाही. पिंजऱ्यात येत नाही, हो, हे तर वास्तव आहे हा, हे आणि वास्तव आहे. प्रयत्न चालू आहे. प्रयत्न चालू आहेत. पण माझं म्हणणं एकच आहे, त्यांनी आता मी कालचं परवाचं बघितलं, घटना घडल्यानंतर त्यांनी ती शूट करायची टीम बोलवली. माझं म्हणणं काय आहे का ती जी टीम तुम्ही बोलवताय ना, आम्ही सांगतोय तिथे वाघ आहे, तुम्ही लावा ना टीम ती आणि लगेच काम चालू करा तुमचं. तो बिबट्या तुम्ही माणूस खाल्ल्यानंतर तुम्ही येताय ती मग ती टीम बोलवताय, मग तो बिबट्या मारणार, मग ते म्हणणार हा होता हा नव्हता, मग त्याच्यातून परत राजकारण चालू होणार. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो का माझं सर्व राजकारणाने एक विनंती आहे का तुम्ही ना आता हे राजकारण तालुक्याचं थांबवा आणि ह्या गोष्टीवर तुम्ही सगळेजण एकत्र येऊन फोकस करा. आता परत विषय होता ते ट्रेनचे याचे त्याचे, ठीक आहे, त्या गोष्टीला आम्ही सपोर्ट करतो, आमचं त्याबद्दल काय म्हणणं नाही. उलट तालुक्यातले सगळे नेते एकत्र येऊन त्या ट्रेनचाही विषय मार्गी लावला पाहिजे. ट्रेन आपल्या तालुक्यातून गेली पाहिजे 100%. माझा त्या गोष्टीला फुल पाठिंबा आहे सर्व राजकारण्यांना. परंतु आता इलेक्शन लागले, सर्वजण हा म्हणतोय मला उभं राहायचे, तो म्हणतोय मला उभं राहायचे, पण माझं म्हणणं एकच आहे का जर तुम्ही ग्राउंडला या आणि बघा काय परिस्थिती आहे. प्रत्येक आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडे
काय मागणी? जनता बिबट्याच्या दहशतीने भीतीनं भयभीत झालेली आहे. पहिली गोष्ट, आता दादांना मी तर स्पष्ट सांगतो, दादांचे पण हात टेकलेले आहेत. मी असं म्हणणं म्हणजे योग्य वाटो नाही वाटो, परंतु याच्यातून सगळं असं दिसतंय की दादांचे पण हात टेकलेले आहेत. त्या माणसाला माझ्या अंदाजे रोजचे 20 ते 50 फोन जात असतील का दादा इथं बिबट्या आहे, तिथं बिबट्या आहे. परंतु त्यांनी सांगितलं होतं आपल्याला 10 वर्षापूर्वी की ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाणार आहे, हे त्यांना माहिती होतं. पण त्याच वेळेस जर सरकारने थोडी दखल घेतली असती तर ह्या गोष्टी आज उद्भवल्या नसत्या. परंतु आजही पण माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जी टीम घटना घडल्यानंतर बोलवता तर ती आजच बोलवा. आम्ही सांगतोय तुम्ही ड्रोन लावा, तुम्हाला लगेच तो कॅच होऊन जाईल आणि तो म्हणजे लोकांच्या मनातली भीती निघून जाईल. म्हणजे खरोखरच वन खात्याला बिबटमुक्त महाराष्ट्र जुन्नर तालुका करायचा असेल तर ड्रोनच्या सहाय्याने बिबट्या चेकआउट करणे आणि पकडणे तोच पर्याय. आणि ही वेळ येणार 100%, त्याशिवाय पर्यायच राहणार नाहीये. तुम्हाला सांगतो वाणी साहेब, तुम्ही अजून बघा, म्हणजे मी कसं काय टायमिंग देत नाही, पण हा बिबट्या जर एवढं तुम्ही बघितलं, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवले, माणूस सुद्धा एवढ्या रुबाबात येत नाही, एवढ्या रुबाबात तो येतोय घरासमोर लाईटमध्ये, एवढा प्रकाश, लख्ख प्रकाशामध्ये तो येतोय, सगळं बघतोय तो आजूबाजूला काय आहे काय नाहीये. आणि एवढं जर त्याची जर दहशत असेल तर हे काही योग्य नाही. शरददादा सोनवणेंनी विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी काळवाडीला पिंपरी पेंढारला आंदोलन केलं, उपोषण केलं, आळेफाट्याला उपोषण केलं, बिबटमुक्त तालुका करणार असं म्हणाले. बिबट्याला पकडण्यामध्ये किंवा बिबटमुक्त तालुका व्हायला यश येत नाही, त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहेत. 2-4 नावं आपल्या सगळ्यांच्या पुढे आहेत. म्हणजे प्रामुख्याने विजय कुऱ्हाडे आहे, प्रामुख्याने मंगेश अण्णा आहे, तुमचा मयूर पवार आहे, रवी डावकर आहे. ह्या सगळ्या मंडळींची जी नावं आहेत, तर काय बाबा याच्यातला कोण उजवा वाटतो? वाणी साहेब, याच्यामध्ये उजवण डावा म्हणण्यापेक्षा ना अजून कोणाची भूमिका स्पष्ट नाही. गणेश भाऊ, कळलं नाही. जे आज जे काही चाललंय ना, आता मयूर पवारांचा पक्ष शिवसेना, विजय कुऱ्हाडेंचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, मंगेश अण्णांचा पक्ष शिवसेना, रवी डावकरांचा पक्ष शिवसेना. अजून स्वच्छ भूमिका काय करायला पाहिजे? स्वच्छ भूमिका म्हणजे लोक आहेत ना, हुशार आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोकांनी आत्ताच ठरवलेलं आहे जेडपी सदस्य कोणाला करायचंय. कोणाला करायचं? पण ते लोकांनी ठरवलेलं आहे. तुम्ही कोणाला ठरवलंय? वेळ सांगेल ना, आता मी बोलण्यापेक्षा चर्चा करायला काय अडचण आहे? कोणाची हवा? आता पहिली गोष्ट, आमच्याकडे मयूर पवारची आहे हवा. मयूर पवारची, मयूर पवारची आहे. त्याच्यानंतर आपले विजय कुऱ्हाडेंची पण हवा आहे. परंतु कसं होतंय की आता कामावर डिपेंड राहील त्या सगळ्या गोष्टी. डिपेंड कामावर आहे. बिबट मुक्त करण्यासाठी या लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. दुसरी गोष्ट, आता मंगेश अण्णा एका मताने पडलेला माणूस आहे. म्हणजे मी असं कोणाची बाजू घेऊन नाही बोलते, परंतु शेवटी एक सहानुभूती पण आहे मंगेश अण्णांना एका मताची. त्याच्यानंतर ते पण काही होऊ शकतं, असं काही नाही. मंडळी, जनमत आहे, शेवटी लोक म्हणतात तसंच होईल असं नाही, पण जे म्हणतात ते मतदान तसंच होईल नक्की. आपल्यासोबत ताई आहेत. बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात आहे. महिलांना खूप काळजी घ्यावी लागते. आपला मुलगा शाळेत पाठवल्यावर तो सुखरूप घरी येईपर्यंत त्यांना प्रचंड भीती असते. ताई, तुम्ही काय सांगाल? बिबट्याची दहशत मोठी आहे. जुन्नर तालुका बिबटमुक्त करणार शरददादा सोनवणे म्हणाले होते. 1 वर्ष झालं बिबट्यांची संख्या खूप वाढली, बिबटमुक्त तालुका झाला नाही. यावरती मेन म्हणजे महिलांना रोज शेतात काम करावं लागतंय आणि त्यातून हे म्हणतात की वाकून काम नाही करायचं. महिलांचं काम हे वाकून करता येतं, काम करावं लागतं. आणि माझ्या इथे ना जवळजवळ 40 ते 45 लेबर लोक काम करतात रोजचे. ते लोक आहे ना यायला घाबरतात माझ्या घरापाशी. ते म्हणतात की तुमच्या आजूबाजूला एवढ्या परिसरामध्ये वाघाचं एवढं मोठी दहशत आहे. बिबट्या आमच्या घराजवळ असतो. घराजवळ म्हणजे आम्ही बाहेर पाऊल टाकणार घराच्या थेट बिबट्या दिसतो आम्हाला. वन अधिकाऱ्यांना आम्ही नाव ठेवत नाही. त्यांनी आमच्या एका फोनवरती त्यांनी बिबट्यांसाठी त्यांनी उपाययोजना केल्या, पिंजरे लावले. त्यानंतर त्याच्यासाठी त्या कोंबड्या वगैरे जे असतात ते पण ठेवले, पशुखाद्य पण ठेवलं आहे. त्यानंतर पण त्यांनी असं म्हणावं अशा उपाययोजना मला तरी वाटत नाही आहेत. मेन म्हणजे त्यांनी आलं पाहिजे, विचारलं पाहिजे काय चाललंय, बिबट्या आला की नाही, काय त्याची काही पूर्तता केलेली नाही. त्यांनी बिबट्यांसाठी फक्त पिंजरे लावलेत आणि निघून गेले. शरददादा सोनवणेंकडून काय अपेक्षा आहे? दादांकडून तर अपेक्षा हीच असणार का बिबट मुक्त करा म्हणून, आणि तुम्ही त्याच्यासाठी ठोस उपाययोजना करतात पण, आणि त्यांनी केलेल्या पण आहे. उपोषण पण केले पिंपरी या ठिकाणी. आउटपुट हे सरकारच्या हातात आहे, दादांच्या हातात थोडी काय असणार आहे. सरकारचे सहयोगी सदस्य आहेत, सहयोगी सदस्य असं सगळे आहेत, सगळे बिबट प्रश्न मांडतात, पण त्याच्या उपाययोजना काय झाल्या आहेत? काहीच झालेलं नाहीये. सरकार काही करत नाही. सरकार काहीच करत नाही. दादांनी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा. दादांनी सरकारचं नाही काय केलं तर काय, कशासाठी सरकारमध्ये राहायचंय? काही गरजच नाही त्या सरकारमध्ये राहायची.
दादांनी एवढी वेशभूषा धारण केली होती नागपूरला अधिवेशनात, नाही ते लोक बोलली त्यांना. कशासाठी बोलली? आपण ते म्हणजे वेळेत का स्वतः ते वेशभूषा धारण करण्यासाठी? म्हणजे असा वेश घालून तालुका बिबटमुक्त होईल? त्यांनी जाणीव करून दिली, तिथल्या सभागृहाला जाणीव करून दिली त्यांनी की असं केल्याने आमच्या इथे बघा तुम्ही. त्यांना कळत नाहीये, ते वेशभूषा धारण केल्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता आणि त्यांनी आमच्यासाठी केले. आम्हाला त्यांच्याबद्दलचा अभिमान आहेच आहे. अभिमान आहे, पण बिबटमुक्त तालुका होत नाही. होणार ना? अच्छा, होणार. होणार. पिंजरा लावलाय, महिना झाला, बिबट्या पिंजऱ्यात येत नाही. बिबट्या पिंजऱ्यात येणार, तो पकडला जाणार. पतिराज म्हणतात एखाद्या दिवशी दुर्घटना घडणार, जबाबदार वन खातं राहणार, आणि तुम्ही म्हणता उपाययोजना होणार. उपाययोजना होणार म्हणजे त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढले पाहिजे. उपाययोजना म्हणून नाही होते, त्यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे. ड्रोनचा मार्ग आहे, तुम्ही सगळ्या ठिकाणी ड्रोन लावा ना. तुम्ही सगळ्यांना विचारा कुठे कुठे तुम्ही शेतकऱ्यांशी संपर्क साधा. वन अधिकाऱ्यांनी नुसते भेटून चमकुगिरी करून उपयोग नाही त्या गोष्टीची. त्यांनी स्वतः आलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याची गाठ घेतली पाहिजे. तुम्हाला कुठं बिबट्या दिसतो, त्यांना काम ठीक आहे, त्यांना खूप कामं असतात, आम्ही त्याच्याशी सहमत आहे. त्यांना इकडं तिकडं दुर्घटना झाली तिथं पण जावं लागतं. काही ठिकाणी वेळेत पण पोहोचत नाही. खूप लोक बोलतात, त्या ठिकाणी आम्ही पण बोललेलो आहे काही ठिकाणी. असं नाही बोलता येत का? पण त्यांच्या पण काही चुका आहेत. मी कोणालाही पांघरून घालत नाही, पाठीशी घालत नाही. प्रत्येक शेतकऱ्याला येऊन त्यांनी विचारलं पाहिजे तुमच्या इथं काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या इथं कुठं कुठे बिबटे. त्यांनी ड्रोन लावून त्याची चौकशी केली पाहिजे, तिथं उपाययोजना केल्या पाहिजे. डायरेक्ट शूट करायचे, त्यांना शूट करा नाही तर बेशुद्ध करा, हे काम त्यांचं असलं पाहिजे. ते फक्त आहेत ना कामापुरते, फक्त तेवढे ना, हा इथं बिबट्या, तिथं बिबट्या. पुढचं काय? पुढची उपाययोजना काय? आम्ही 3 दिवस झालं फोन करतोय सरांना, पारगावची घटना घडली, हे घडली, ते घडली, इथं येणार कोण? इथं माझं पोर आहे ना, त्या दिवशी वाघाच्या तोंडातून वाचलंय. माझं मी पाळलेलं एक छोटं कुत्रं होतं, त्याला घेऊन गेलं, ते खेळत होते त्याच्यासोबत. उद्या जर काही दुर्घटना घडली असती तर काय केलं असतं मग याचं आम्ही ना काय करू ना ते सांगू शकत नाही. जर दुर्घटना जर घडली तर मग आता मी त्यांना इशारा देते असं समजावं त्यांनी. दादांना का वन खात्याला? वन खात्याला पण सांगणार आणि दादांनी त्याच्यावर उपाययोजना कराव्यात ह्या ठोसपणे. आता एक जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. आता राजकारणी मंडळी मतं मागणार, मला निवडून द्या, मी असं करतो, मी तसं करतो, असं सगळं म्हणणार. आता विजय कुराडे, नंतर तुमचे मंगेश अण्णा, मयूर पवार, रवी डावखर, असे अनेक नावं चर्चेमध्ये आहेत. काय तुम्हाला वाटतं, कोण कामाचा आणि कोण जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे? एक सहज चर्चा तर होणारच आहे, त्याबद्दल काही विषयच नाही. त्यासाठी ना तुम्ही बोलले विजय कुराडे झाले, मंगेश अण्णा झाले किंवा मयूर पवार झाले, आमचे हे सगळ्यांचे आहेत, माझे वैयक्तिक कोणाचे नाही आहेत. असं तुम्ही म्हणू पण नका हे तुमचे आहेत म्हणून, असं नाही, सगळ्यांचे आहेत. जे काम करेल तो आमचा. उद्या मंगेश अण्णा असो, मयूर पवार असो किंवा विजय कुराडे असो किंवा अजून पण कुणी जे आहे ते, पण मला जे आमचं जे काम करणार चर्चेमध्ये कोण आहे? चर्चेत तर सगळीच, कोण सगळेच आहे. मंगेश अण्णा आहेत, विजय कुराडे आहेत, परत मयूर पवार आहेत. मंगेश अण्णाचं नाव पहिलं घेतं म्हणजे मनामध्ये मंगेश अण्णा. आता कसं असतं माहितीये का, मंगेश अण्णा तर आहेच आहेत, मयूर पवार पण आहेच आहेत. असं मी एकाचं नाव नाही घेणार आहे, सगळे नेते दोन नावं अग्रक्रमाने, बाकीचे नाव मागे. हा ठीक आहे, तसं समजा तुम्ही. असं शेवटी निवडून कोणाला द्यायचा हा भाग वेगळा आहे. सध्या बिबट्याची समस्या प्रचंड आहे, लोक हतबल झालेले आहेत. या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी नागपूरमध्ये जे काही बिबट्याचे कपडे परिधान करून शासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी हे करणं गरजेचं होतं. शासन जर उदासीन असेल तर उपाययोजना व्हायला हवी. आपल्यासोबत दुसऱ्या मावशी आहेत. मावशी जरा पुढे या. काय इकडे बिबट्या आहे का? बिबट्या मग काय, बिबट्या काय उपाययोजना केली पाहिजे? काय त्या बिबट्यानेच फार त्रास दिलाय आम्हाला. पोरं आणायला जावं लागते. बघा आता पोरगीला. तालुक्याचे आमदार कोण आहेत? शरद सोनवणे. काय त्यांच्याकडे मागणी? काय मागणी, त्यांनी काही हे करायचं, वाघाचं बंदोबस्त करायचं. खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. त्यांच्याकडे काय मागणी? त्यांच्याकडे काय, ते कुठे आले? तिकडे एकदा आले होते, त्याच्यावर परत काय आले? निवडून गेले, परत आलेच नाही. काय त्यांनी पण यायलाच पाहिजे ना. इथं काय चाललंय, जनतेच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजे. हो, आमची लहान लहान मुलं आहे. कुत्रा आहे, एकतर इंग्लिश कुत्रा आहे, तो हातात धरून यायचा, हातात धरून आणायचा, ते पण दिवस. खासदार कोल्हे सभागृहामध्ये या विषयावर आवाज उठवतात ना, बरोबर आहे. त्यांनी पण हे लक्ष घालायला पाहिजे ना, हे वाघाचं. आता यांचा कुत्रा नेला, काय दुसऱ्या पोरांना आता बघा, हे पोरं आणायला जावं लागते. आम्हाला पण भेव असते ना. आम्ही एकतर सकाळचं ते संध्याकाळी एकतर घरात गेलो ना, बाहेर पडणे नाही. तुमचं नाव काय? सुरेखा विनायक बोचरे. जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. हो. काय मयूर पवार,
मंगेश काकडे, विजय कुऱ्हाडे, रवी डावखर, अन्य कोणी? नाही विजय कुऱ्हाडे. का बरं विजय कुऱ्हाडे? विजय कुऱ्हाडे कसं आहे, विजय कुऱ्हाडे म्हटलेच आहे तिथं भाषणामध्ये, काय मी वाघाचा बंदोबस्त करू. असं दादा पण म्हणाले होते अगोदर. हो म्हणाले होते ना. कुठे बघू बंदोबस्त झाला? होईल आता ते म्हटलेत ना, मी वाघाचा बंदोबस्त करू, बघू मग नंतर. विश्वास ठेवायचा. हो विश्वास 5 वर्षांनी परत बघू. हा बघू. बेशेपाडे 55. मंडळी, निवडणूक पुढ्यात आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बोलतो. आपण इथं पाठीमागं पाहतोय, ही शाळकरी मुलं आहेत. ह्या मुलांना शाळेत घेऊन जाणं, घेऊन येणं, हे पालकांना सगळी व्यवस्था करावी लागते. आपण जरा मुलांशी बोलूया. मला तू कितवीला आहे? 7वीला. राहतो कुठे? इथंच राहतो. शाळेत जातो कसा? गाडीवर जातो. कोण घेऊन जातं? आई परत घेऊन कोण येते? आईच ती. बिबट्याची भीती वाटते? हा. बिबट्या पाहिला? नाही. आता वेगवेगळ्या तुम्ही बातम्या पाहत असाल सोशल मीडियावर, यूट्यूबला किंवा टी व्हीवर. काय बिबट्याबद्दल तुझं काय मत आहे? त्या बिबट्यामुळे आम्हाला बाहेर फिरता येत नाही, कुठं मित्राकडे जाता येत नाही. शाळेत सकाळी मला 8:30 वाजता जायला लागतं. माझ्या भावाला 9:30 जायला लागतं. माझ्या आईला काम सोडून आम्हाला सोडवायला जायला होतं. आणि मग काय आम्हाला कुठे बाहेर खेळता येत नाही, आम्हाला बाहेर आता खेळता येत नाही. त्याच्यामुळे आता आम्ही मोबाईल पाहू शकतो. आता अभ्यास तर करू शकत नाही ना एवढ्या वेळ. त्याच्यामुळे मग आता आम्हाला काय करता येत नाही. विरंगुळा कसा करता? हां टाइमपास कसा करता? म्हणजे काय घरच्या घरातल्या घरातच. तालुक्याचे आमदार कोण आहे? शरीर असं म्हणून काय त्यांच्याकडे मागणी? काय नाही, त्यांनी बंदोबस्त करावा वाघाचा. बंदोबस्त केला पाहिजे. आपल्यासोबत या मुलांची आई आहे. ते मुलांनी सांगितलं की बुवा आम्हाला सगळे आई शाळेत घेऊन जाते, परत घेऊन येते. सगळ्यांचा जीव अगदी मेटाकुटीला आला बिबट्यापासून. तर तुम्ही काय सांगाल? तर गेले अनेक वर्ष बिबट्याची समस्या गंभीर आहे. तर खरंच आहे. वाघाने पर नको नको केलेले आहे आम्हाला. आणि आता वाघामुळं मुलं पण असं घरामध्ये पर बंदिस्त झालेली. त्यामुळं मग असं वाटतं की वाघाचा काहीतरी बंदोबस्त लवकर केला. आता अगदी संपत भाऊ म्हणतात त्याप्रमाणे की त्याला म्हणजे ठोकलं, मारून टाकलं तरी चालेल. कारण आता त्यांनी नको नकोच केलेलं आहे. जोपर्यंत इकडं होता जंगलात तोपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम नव्हता. आता बाहेर आल्यानंतर सगळे मुलं सगळ्यांना जवळचेच आहे ना. त्यामुळं मग त्या वाघाला काहीतरी बंदोबस्त कराच तुम्ही. आमदार साहेबांकडे काय मागणी? तेच म्हणणं, आता काय म्हणणार आहे आपण दुसरं. वाघ नको झालेला आहे. वाघाचा काहीतरी बंदोबस्त केला तर मुलं मोकळे होतील, मुलांना कुठं बाहेर जाता येईल. मुलं भरपूर मोबाईलमध्ये गुंतलेली आणि त्याचं कारण हेच की बाहेर जाणं नाही, म्हणून मग मोबाईल देणं गरजेचंच होते. मुलं घरात बोरिंग होतात. ते मोबाईलने मुलं बिघडणार नाही का? मग तेच होतंय ना. आता काय करायचं, बाहेर मुलांना पाठवायचं तर वाघाची भीती, आणि घरात बसवायचं तर मुलं अभ्यास करून करून बोर होतात. ते मग म्हणजे भविष्यकाळात जर मुलं सोशल मीडियामुळं किंवा मोबाईलमुळं बिघडली त्याला जबाबदार सरकार. मग आता काय म्हणणार आहे आपण तरी. सरकारनेच केलेलं आहे. आता सरकार काहीतरी बंदोबस्त करीन ते वाघ. सरकारचंच पाप आहे. मग आता काय सरकार पाप म्हणजे सरकार, आपण सरकारला पण काय अपयश आहे. अपयशच ठरतात ते. ताई, आता मला एक सांगा, जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहेत. काय होतं काय नाही. बरोबर तुमचं म्हणणं, तुम्ही प्रत्येकाला हेच बोलता ते. पण विषय कसा आहे, आम्ही प्रश्न चुकतोय. तुमचा प्रश्न असू शकतो बरोबर. आणि जे माणसं नाही, काय चर्चा तर झाली पाहिजे, चर्चा तर होत राहणार. प्रश्न काय चुकतोय का? प्रश्न चुकतोय म्हणजे आता जे ह्या याच्यामध्ये आहे निवडणुकीत कुणी पाठिंबा देतात त्यांच्या मी मागे असं म्हणालो कोणाच्या मागे राहा? नाही, तुम्ही असं बोलले नाहीये. पण विषय काय आहे माहिती आहे का, आमचं म्हणजे आम्ही जास्त कुठे बाहेर जात नाही. त्यामुळे आम्हाला बाहेर कोण नेते उभे आहे, कोण काय करतंय, कोणी काय केलं पाहिजे, जे आतापर्यंत होते त्यांनी तर काही केलेलं नाही. मग आता पुढचे काय करणार मग आतापर्यंत कोण होतं माहिती आहे का? आता शरद सोनवणे दादा आहे की, त्यांनी काही केलं नाही. मग त्यांनी वाघावर काही केलं नाही. वाघ ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस म्हणता येईल की त्यांनी काहीतरी केलंय. आणि इथून पुढचे जे आहे त्यांनी काहीतरी केलं तर म्हणता येईल त्यांनी केलं. आता थोडा वेगळा प्रश्न. जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. विधानसभेचा विषय संपला. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आमदार सोनवणेंचे प्रयत्न चालू आहेत. यश येईल सगळे मिळून आपण प्रयत्न करूया. जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. प्रश्न तर होणारच, चर्चा तर होणारच. विजय कुऱ्हाडे, मंगेश काकडे, मयूर पवार, रवी डावखर अशी नावं चर्चेमध्ये आहेत. तुम्हाला कोणाचं नाव माहिती आहे? सध्याला चर्चा इकडं तर विजय कुऱ्हाडे म्हणून मी असं बघितले पोस्टर त्यांचे. त्यामुळे मग म्हणजे ते आहे एवढंच माहिती मला. पण नेमकी कोण निवडून येणार, कोणाची कीर्ती कशी काय आहे, हे ज्यावेळेस ते त्यांच्या कृतीतून करून दाखवीन त्यावेळेसच आपल्याला कळणार आहे. तोपर्यंत चालले त्यांचं नियोजन, ते चालले. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याची समस्या प्रचंड आहे. जनता त्रस्त आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, इतर राजकीय पक्षाचे नेते मंडळी बिबट्याचा बंदोबस्त करू असं म्हणतायत. वनमंत्री म्हणाले बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही जंगलामध्ये शेळे सोडू.
अहो मंत्री महोदय, बिबट्या उसामध्ये आहे, जंगलात शेळ्या सोडून करणार काय? त्या शेळ्यांना कोण संगोपन करणार? तुम्ही राज्याचे वनमंत्री असताना एवढं जर अनपडसारखं वक्तव्य करत असाल तर ट्रोलिंग होते, तुमच्यावर टीका होते, याचा आम्हाला काही आनंद नाही. परंतु जबाबदार माणसाने बेजबाबदार बोलू नये, जबाबदारीने बोलायला हवं. उपाययोजना होणं गरजेचं आहे. जनतेचा उद्रेक भविष्यकाळामध्ये प्रचंड वाढेल. हा पिंपळवंडी, काळवडी, उमरज हा बिबट्याचा हॉटस्पॉट आहे. इथे यापूर्वी बिबट्याचे हल्ले झालेले आहेत. काही जण बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पिंपरी पेंढार, काळवाडी, उमरज या भागामध्ये काहींचा जीव गेलेला आहे. या ठिकाणी वन खात्याने अलर्ट राहणं अपेक्षित आहे. पिंजरा लावला आहे, तो पिंजऱ्यामध्ये बिबट्या येत नाही, आजूबाजूला गरके घालून निघून जातो. बिबट्या पकडण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करायला हवी अशी अपेक्षा आहेत. आपल्यासोबत दुसरे एक मावशी आहेत. मावशी, काय सुचवाल तुम्ही बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी? आता आमदारांनी सुचवलं पाहिजे, बाकी आम्हाला काय बाकी कोण सुद्धा. आमदार शरदत्त सोनवणे यांचे प्रयत्न चालू आहेत, परंतु अजून काही त्यांना यश येत नाही. काय तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यांनी केलेले प्रयत्न फेल ठरतायत का तुमच्या डोक्यात एखादी आयडिया आहे? नाही, आयडिया नाही काही, आमदारच करतील. त्यांचा चाललाय पण प्रयत्न करीत आहेत ते, पण आता केला पाहिजे ना असं आम्हाला वाटतंय. कारण प्रयत्नाला यश आलं पाहिजे. हा, यश पण आलं पाहिजे ना. आता कसं झालंय का आम्हाला बाहेर निघता येत नाही. आता हे आमदारांनी पण समजून घेतलं पाहिजे. बाहेर दरवाजाच्या उभा राहतो आणि माणसाकडे बघतोय. जर आम्ही दरवाजा उघडला तर आम्ही त्याच्या हातात जाणार. त्याच्यामुळं आमदारांनी पण पुढं काहीतरी केलं पाहिजे किंवा त्यांना शूट केलं पाहिजे ना असं आमचं म्हणणं आहे. जंगलातला बिबट्या उसात आला, उसातला बिबट्या दारात आला, दारातला बिबट्या आता घरात येऊ लागले. त्यामुळे लोकांचं जीवन कठीण झालेलं आहे. बिबटमुक्त तालुका होणं अपेक्षित आहे. भविष्य काळामध्ये उपाययोजना होईल अशी अपेक्षा आहेत. आपल्यासोबत एक शाळकरी मुलगा आहे. मला तुझं काय नाव? साई. पूर्ण नाव? साई संपत वामन. बिबट्या पाहिला का? हा, कुठं पाहिला? घरासमोर. आपले तालुक्याचे आमदार कोण आहे? शरद दादा. काय मागणी त्यांच्याकडे? काय मागणी बिबट्या संदर्भात? काय मागणी नाही. बिबटमुक्त तालुका करा, आम्हाला शाळेत जाता येत नाही, खेळता येत नाही, काय मागणी नाही. हरकत नाही, तो व्यवस्थित मांडू शकत नाही. जरा ह्या मुली आहेत आपल्यासोबत, जरा त्यांच्याशी बोलूया. बाई, तुझं काय नाव आहे? तुझं काय नाव आहे? तू 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 राहू दे, दप्तर काय अडचण नाही. तुझं काय नाव आहे? प्रगती. कितवीला आहेस? 5वी. बिबट्याला ओळखते का? पाहिला कधी? बरं, चित्रात तर पाहिला असेल ना. इकडे बिबट्या आहे, तुला बिबट्याची भीती वाटते? काय सांगशील तू बिबट्याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात आमदार शरदत्त सोनवणे यांना? त्यांनी लवकर बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे. शाळेत जायला भीती वाटते. शाळेत तुला कोण घेऊन जातं, कोण घेऊन येतं? सायकलीवर जाते, कधी कधी गाडीवर जाते. भीती वाटते. या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लोकप्रतिनिधींनो, अलर्ट व्हा. वन खात्याने सुद्धा गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. पारगावला जी 3 दिवसापूर्वी घटना घडली, म्हणजे कांदा काढण्यासाठी आलेल्या मजुराच्या मुलाला बिबट्यांनी ठार केलेलं आहे. दुर्दैवी घटना आहे. अशी वेळ कोणावर येऊ नये. प्रशासन, लोकप्रतिनिधी, शासन योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, काळवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.